हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी हा ऑनलाईन कपडा ऑर्डर केला होता. त्यापासून मी आता सुंदर असा फ्रॉक शिवणार आहे 5 वर्षाच्या मुलीसाठी. वरचा पार्ट मी आधी कट करणार आहे. वरच्या पार्टसाठी मी इथे आधीच कपडा कट करून घेतलेला आहे. 1.5 इंच मी एक्स्ट्रा सोडलेला आहे एका बाजूने. हे 2 पार्ट आहेत, आपले बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट. बॅक पार्टने मी एक्स्ट्रा घेतलेला आहे 1.5 इंच. हे दोन्ही पार्ट वेगळे करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला याला फोल्ड करून घ्यायचा आहे. हा बॅक पार्ट आणि हा फ्रंट पार्ट. बॅक पार्ट आणि फ्रंट पार्टला फोल्ड केल्यानंतर 1.5 इंच अंतर उरलं पाहिजे. त्यामुळे आपण गळ्याला हुक पट्टी किंवा आपल्याला जर झिप लावायची असेल तर त्याच्यासाठी थोडासा एक्स्ट्रा ठेवलेला आहे. त्यामुळे गळा आपला छोटा होत नाही. याची उंची घेतलेली आहे मी 11 इंच आणि चेस्टचं माप घेतलेलं आहे 6 इंच आणि अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आपलं शिलाईचं मार्जिन. शोल्डर 4.5 इंचवर घेतलेला आहे 5 वर्षाच्या मुलीसाठी आणि आर्महोलची उंची 5 इंच घेतलेली आहे. आता आपण यातून आर्महोलचा शेप तयार करून घेऊया. इथे 1 इंचवर मार्किंग करून मी आर्महोलचा शेप देणार आहे. बॅक पार्ट फ्रंट पार्टपेक्षा थोडा जास्त घेतलेला आहे. आता यातून गळा तयार करून घ्यायचा आहे. समोरचा गळा मी 3.5 इंचवर घेतलेला आहे आणि पाठीमागचा गळा 1 इंचवरच घेतलेला आहे. पाठीमागच्या बाजूने मी हुक लावणार आहे. तुम्ही झिप पण लावू शकता तुमच्या आवडीनुसार. यातून मी गळ्याचा शेप देणार आहे. आता खालच्या बाजूने आपल्याला ही फिटिंगची जी बाजू आहे खालची, त्या बाजूने आपल्याला 1 इंचवर मार्क करायचं आहे अशा प्रकारे आणि इथून आपल्याला थोडासा तिरपा आकार द्यायचा आहे. आणि आपण जो अर्धा इंच 1.5 इंच आपण एक सोडलेला कपडा बाजूने तो गळ्याच्या बाजूने घ्यायचा आहे. पाठीमागचा भाग जो आहे आपण त्याला 1.5 इंच आपण सोडला होता कपडा, तो गळ्याच्या बाजूने ठेवून नंतर आपल्याला हे सर्व कट करून घ्यायचं आहे. गळ्याच्या बाजूने तसा पाठीमागच्या भागाला जर कपडा सोडला तर आपला गळा हुक पट्टी किंवा झिप लावल्यानंतर छोटा होत नाही, व्यवस्थित बसतो. जर तुम्ही ते 1.5 इंच एक्स्ट्रा नाही घेतलं आणि तसंच डायरेक्ट गळा शिवला तर नंतर आपला शिवल्यानंतर पाठीमागचा गळा खूप छोटा होतो आणि इथे खेचल्यासारखं होतं. म्हणून ते 1.5 इंच एक्स्ट्रा सोडलेला आहे. तुम्ही अर्धा इंच पण ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार. आता मी फ्रंटचा पण गळा कट करून घेणार आहे. आता वरचा पार्ट कट करून झालेला आहे. खालचा पार्ट पण मी कट करून घेणार आहे. अशा प्रकारे दोन्ही पार्ट कट करून झालेले आहेत वरचे. याला मी बाजूला ठेवणार आहे. आता हे खालचे पार्ट मी कट करून घेतलेले आहेत ऑलरेडी. खाली मी फ्रिल लावणार आहे. याची उंची मी घेतलेली आहे 12 इंच आणि रुंदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. हे 4 फोल्ड केलेले आहेत. याची रुंदी मी घेतलेली आहे 16 इंच. वरच्या बाजूने आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स तयार करायच्या आहेत आणि खाली फ्रिल लावणार आहे. फ्रिलसाठी मी उंची घेतलेली आहे 7 इंच आणि जो आपला वाला पार्ट आहे त्याच्यापेक्षा थोडा आपल्याला फ्रिल आपल्याला मोठी घ्यायची आहे, त्यामुळे आपल्या थोड्या मिऱ्या जास्त येतील. तर आपली फ्रॉकची कटिंग करून झालेली आहे. आता आपण याला स्टिच करून घेऊया. गळ्याच्या बाजूने आपण अर्धा इंच एक्स्ट्रा सोडलेला आहे. आता आपण याला गळ्याला आपण पायपिंग करून घेऊया. फ्रंटला पायपिंग करून घेणार आहे. आता आपण बॅकला पण पायपिंग करून घेऊया. तुम्ही अगोदर शोल्डर जॉईंट करून नंतर पण पायपिंग करू शकता, त्यामुळे फिनिशिंग एकदम परफेक्ट येते. मी आता याला पायपिंग करून घेणार आहे.
एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घेणार आहे. याला छोटे छोटे कट्स लावून घेणार आहे. अशा प्रकारे आता याला फोल्ड करून पाइपिंग करून घ्यायची आहे. पाइपिंग करून झाल्यानंतर मी याला सेंटरमध्ये फोल्ड करणार आहे आणि कट करून घेणार आहे. अशा प्रकारे सेंटरमधून याला कट करायचं आहे आपल्याला बॅक पार्टला. मी याला हुक लावणार आहे, त्यामुळे मी याला आपण जसं ब्लाऊजला हुक पट्टी आय पट्टी तयार करतो तशा प्रकारे मी इथं पट्टी तयार करून घेणार आहे या दोन्ही साईडला लावून. यावर टॉप स्टिचिंग करून घेणार आहे. तर ही पट्टी आतमध्ये फोल्ड, एका बाजूची पट्टी आतमध्ये फोल्ड करून घेणार आहे ब्लाऊज प्रमाणे. जसं आपण ब्लाऊजला हुक पट्टी आय पट्टी तयार करतो तशाच प्रकारे इथे पण मी हुक पट्टी आय पट्टी तयार करणार आहे. जर तुम्हाला झिप लावायची असेल तर तुम्हाला थोडं वेगळ्या पद्धतीने याला स्टिच करावं लागेल. इथे मी फक्त हुक लावणार आहे. दुसऱ्या बाजूने आता आय पट्टी तयार करणार आहे. पट्टे तयार करून झालेले दोन्ही बाजूच्या. आता हे दोन्ही पार्ट एकमेकावर ठेवायचे आहेत. व्यवस्थित आपला गळा बघून घ्यायचा आहे, खाली वर झाला नाही पाहिजे. अशा प्रकारे इथून आता खालच्या बाजूने याला मी शिवून घेणार आहे. थोडंसं खालून इथपर्यंत मी याला एक शिलाई मारून घेणार आहे आणि याला जोडून घेणार आहे. अशा प्रकारे मी याला जोडून घेतलेला आहे. वरती आपल्याला हुक लावायचे आहेत. आता फ्रंटचा पण मी गळा तयार करून घेणार आहे. याला मी पाइपिंगसाठी पट्टी लावलेली आहे आणि आता मी याचे शोल्डर जॉईंट करून घेणार आहे. अशा प्रकारे शिवल्यानंतर आपलं जे गोठ आहे, आपलं जे शोल्डरचे जी शिलाई आहे ती एकदम फिनिशिंगमध्ये येईल. ती अशी वर येणार नाही. आता दोन्ही बाजूचे शोल्डर जॉईंट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर फ्रंटला पाइपिंग करायची आहे. जो आपला शिलाईचा कपडा आहे हा एक्स्ट्राचा, तो आतमध्ये घालून मग आपल्याला वरून पाइपिंग करून घ्यायची आहे. त्यामुळे आपला ड्रेस एकदम फिनिशिंगमध्ये तयार होईल. त्यानंतर मी याला पाइपिंग करून घेणार आहे. हा कपडा मी मिशोवरून ऑर्डर केला होता. तुम्हाला पण जर हा कपडा ऑर्डर करायचा असेल तर याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. खूप सुंदर कपडा आहे, एकदम सॉफ्ट आहे, कॉटनचा आहे. यापासून सुंदर असा फ्रॉक तयार करू शकता तुम्ही पण. त्यानंतर मी आता याचा जो आर्म होल आहे त्याला पण मी पाइपिंग करून घेणार आहे. तुम्ही स्लीव्स पण जोडू शकता. आर्म होलला पाइपिंग करून घेतलेली आहे. आता मी खालचा पार्ट रेडी करणार आहे.
हा आपला खालचा पार्ट आहे आणि त्याला मी ही फ्रिल तयार केलेली आहे। याच्या दोन्ही बाजूने मी पिको तयार केलेला आहे। दोन्ही बाजूने पिको करून घेतलेला आहे, त्यामुळे फिनिशिंग खूप छान येते। तुम्ही साधा फोल्ड पण करून घेऊ शकता। आणि याला आपला जो हा पार्ट आहे खालचा, त्यावर अशा प्रकारे ठेवायचे खालच्या बाजूने आपल्याला। आणि यावर छोट्या छोट्या प्लेट्स 1.5 इंचच्या अंतरावर मी एक एक प्लेट तयार करून घेतलेली आहे छोटी। पूर्ण फ्रिल आपल्याला अशाच प्रकारे जोडून घ्यायची आहे। जेवढा आपला फ्रॉकचा घेर आहे त्याला सगळीकडून आपल्याला ही फ्रिल जोडायची आहे, पाठीमागच्या बाजूने पण आणि पुढच्या पण बाजूने। 1.5 इंचाच्या अंतरावर मी ह्या प्लेट्स केलेल्या आहेत। ही फ्रिल जोडून झालेली आहे। आता आपला हा जो वरचा भाग आहे त्याला पण मी प्लेट्स तयार करून घेणार आहे। जेवढा आपलं कमरेचा माप आहे त्या मापानुसार आपल्याला ह्या प्लेट्स तयार करायच्या आहेत। 1-1 इंची प्लेट मी 1-1 इंचच्या अंतरावर घेतलेली आहे। अशा प्रकारे मी प्लेट्स तयार करून घेतलेल्या आहेत। आता आपला जो फ्रॉकचा वरचा पार्ट आहे त्याला आपण याला जोडून घेऊया। अशा पद्धतीने आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे, कमरेचा पार्ट आणि खालचा फ्रॉकचा पार्ट। एकदम व्यवस्थित आपल्याला याला जोडून घ्यायचं आहे। सेम अशाच पद्धतीने बॅक पार्टला पण आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि फ्रंट पार्टला पण जोडून घ्यायचं आहे। दोन्ही पार्ट मी इथे जोडून घेतलेले आहेत। खालून फ्रिल पण तयार करून घेतलेली आहे दोन्ही बाजूची। आता मी हे 2 बंद तयार केलेले आहेत पाठीमागच्या बाजूने बांधण्यासाठी। ते बंद पण जोडून नंतर आपल्याला कमरेच्या तिथे जोडून घ्यायचे आहेत। आता मी याला फिटिंग करून घेणार आहे। अर्धा इंच अंतर सोडून मी याला फिटिंग करून घेणार आहे। जे बंद आहेत ते मी इथे कमरेच्या तिथे ठेवणार आहे व्यवस्थित आणि यावर आता फिटिंगची शिलाई करून घेणार आहे। पूर्ण फिटिंगची शिलाई करून घेतलेली आहे। दुसऱ्या बाजूने पण फिटिंगची शिलाई करून घेणार आहे। खूप छान याचा फॅब्रिक आहे आणि घातल्यानंतर खूप सुंदर दिसत आहे। हा फ्रॉक 5 वर्षाच्या मुलीसाठी मी हा शिवलेला आहे। तुम्हाला पण जर अशा प्रकारचा फ्रॉक शिवून घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप करा। तुम्हाला जर हा फॅब्रिक ऑर्डर करायचा असेल तर याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकवरून तुम्ही हा फॅब्रिक घेऊ शकता। मिशोवरून हा फॅब्रिक घेतलेला आहे। खूप छान फॅब्रिक आहे। आता हा फ्रॉक शिवून झालेला आहे। याला आता पाठीमागच्या बाजूने हुक लावून घेणार आहे। अशा प्रकारे हा फ्रॉक दिसत आहे शिवल्यानंतर। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि जर तुम्हाला हा फ्रॉक ऑर्डर करायचा असेल तुमच्या मुलीसाठी तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप करा।